नाव काय आहे तुमचं? रोहिणी प्रकाश काबाडे. गाव कोणतं? गाव कोणतं? गाव बल्लारवाडी. बल्लारवाडी. कुठं आली? जुन्नर. पुण्यामध्ये? जुन्नर. जुन्नर मध्ये. काय त्रास आहे तुमचा? इथून इथपर्यंत दुखतं. चला बरं थोडे. चाल थोडं. चला बरं थोडं चाल. चला. चला सांगा. चला पटापट चला. बसता येतं का तुम्हाला? ऑपरेशन कोणतं? औषध नाही. नाही ऑपरेशन कोणतं झालं का? नाही. ऑपरेशन कोणतं केलं का मणक्याचं वगैरे? नाही नाही ना. यांच्या पायामध्ये फरक आहे. पाय इथं आता एकदम सरळ आहेत ना ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. बरं काय बदल वाटतं तुम्हाला? काय बदल? काय तितक्याचं नाही. हाईट कमी जास्त. हाईट कमी जास्त. तिकडल्या पायाची थोडी वरती का? ही कमी आहे. आणि इकडची वरती. ही बाहेर म्हणजे साईड आहे. लक्षात घ्या. कमी जास्त असं क्रॉस झालेलं आहे. इथं बेंडिंग दाखवलं ना त्याच्यामध्ये. तो बेंडिंग एकाच इथं. परत आता ह्या झोपल्यात एकदम सरळ. ह्यांना सरळ वाटतं. सरळ मान करा. आता सरळ वाटतं. इकडली बाजू खाली वाटते, तिकडली बाजू वरती वाटते. ही बाजू वरती, ही बाजू खाली. म्हणजे ही बाजू काय झालेली आहे माहिती आहे का? क्रॉस झालेली आहे. हात दुखत आहेत का दोन्ही तुमचे? हात दुखत आहेत ना? हे बेंडपणा त्याच्यामुळे. बघा ही साईडला, या साईडला हे नॉर्मल दुखतो. हा जास्त दुखतो त्यांचा. हात उचलायला मुंगे येणे हे त्रास असतात. सोडा एकदम तीमध्ये. सोडा.
उठा बरं आता. अक्षदा तनिष्का. अनिष्का कितवीला शाळेला कितवीला येतं? शाळेला कितवीला येतं? एक 6वीला एक पहिलीला आहे. 6वीला आणि पहिलीला एक आहे का? दुसऱ्या मुलीचं नाव काय आहे म्हणले? दुसऱ्या मुलीचं नाव रेणुका. रेणुका का? त्यांना कुठं दिलं? त्यांना लिंगामध्ये लिंबगाव कोणतं? जुन्नरकडे ते. जुन्नरकडे आहे का? त्यांना किती मुलं वगैरे काय? एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा आणि एक मुलगी का? किती वाजता निघाल्या होत्या तुम्ही? पुण्यातून किती वाजता निघाल्या होत्या? ऐकू नाही. कारण तिथे होतं ना तेव्हाच ऐकू येत होतं. तुम्हाला कसं कळलं? आमचे पाहुणे आले तुमच्याकडे. पाहुणे कुठले? नवनाथ लाटे तिकडून पुण्यावरूनच आलेले. लाटे का? कुठं राहिले ते? पुण्यामध्ये तिथं आम्ही राहतो तिथंच जाधववाडी चिखली मावशी. जाधव म्हणून का? नाही लाटे. लाटे म्हणून का? हा. परत ते त्यांचे मला वाटतं बरेच पेशंट आणले बरेच त्यांनी. पेशंट म्हणून आले. आपण आणतो ना त्याचं. कोणते पण आणतात. एकदम फ्री मध्ये. हे बरेच दिवसापासून दुखून आहे यांना. गोळ्या चालू असतील. गोळ्या चालू. गोळ्या चालू असतील. त्यातल्या त्यात थायरॉइड आहे. नाही थायरॉइड सगळं कमी होतं ना याच्यामध्ये. थायरॉइड आता 6-7 वर्ष झाले. कारण 5 मिनिटात लगेच यांना लगेच कळत. ते बाळा हा. ती गोळी ती आयुर्वेदिक ती ताईला म्हणा तेवढी मोबाईलला पाठव बरं कशी त्यांना दाखवा. त्या देव मध्ये राहिला आहेत ना. हा. देव. त्यांच्या मालकाचं दुखणं लय आफत आहे. परत आता झाले ऑपरेशन हाताचा हात निसटला. ऑपरेशन कशाला करायला पाहिजे? खूप बघितलं नसा सरकल्या होती. असं का? गेले नाही दिवस मागे लागले ते का जा घेऊन आईला तिकडं जा घेऊन पण टाइमच भेटत नव्हता. आम्ही असं कार्यक्रमाला जातो ना देवाच्या. हा हा. त्याच्यामुळे टाइमच नाही. देवीचे काय कार्यक्रम माझ्या साईडला पण आम्ही आलतो. असं का? हा. इथं कार्यक्रम केला तुमच्या जवळच या गावाचं नाव काय दिलं ते काय माहिती. कुठं? करमाळ्यात कार्यक्रम केला. असं का? करमाळ्यामध्ये आता माझ्याकडे येतात पेशंट पण आता काय त्याचं काय सांगते ते. आता काय होतं दुखणं असं ना कुठून माणूस येतं. आमच्या ड्रायव्हरला माहिती असेल गावाचं नाव. गेनवाडी आरेत का. ही एकदम परफेक्ट होते राहू. बरं झालं इतक्या पाहिजे. दिवस लय एक वडील एक्सपायर झाल्यापासून दुखणंच लागले आमच्या मागे.
5 मिनिटात बघा ते कसे चालतील. मग अशी काय बदल आणि आत्ताच काय बदल होतो म्हणजे याला वयाचं काय नाही लागत. इकडे शेताचे रेट किती चालू आहेत काय माहिती. आता सरासरी 40, 35, 50 अशा हायवे. हा हवेचं क्षेत्र सगळे एक बाजार नसतात. आता तुमच्याकडे गुंठ्यावरच खेळ आहे. आमच्याकडे हा म्हणतो. गुंठ्यावर खेळ आहे तुमच्या भागात. काय बाजार चालू आहे गुंठ्यावर? 40 लाख रुपये आम्ही राहतो तिथे. असं ना? एरिया बघून बघून आहे. एरिया पाहून सेक्टर मध्ये 80 लाख तिथं 80 लाख रुपये आणि आमच्यापाशी 40 लाख रुपये. एरिया चांगला असतो. एरिया बदल. रस्ता एकच, सगळे रस्ते एकच, फक्त तिथून भाग वरती थोडा सेपरेट आहे आणि आमच्यापासून भाग थोडा वेगळा आहे. ग्रीन झोन, आर झोन, रहिवाशी झोन आहे त्याच्यामुळे सोडा एकदम फ्री मध्ये. कुठं बरं? शो हात द्या. तुमचं आडनाव काय? कबाडे. शकूशू फोटोमध्ये घ्या. फोटोमध्ये बस शो हात द्या बरं. शेव घेऊ मान पूर्ण अशी एकदम फ्रीमध्ये. तुमचं गाव कोणतं? जुन्ना. कुठं? कमी झालं. दुखतंय का अजून कुठं सांग त्यांना. कमी झालं ना. या बरं. सरळ अलीकडे जा जरा. इकडे या बरं. काय बद्दल वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये? हॅलो. अजून खाली वरच वाटतं. खाली वर. अरे मनकेसाठी आले एक दवाखान्यात आणलं होतं ना याच्यात घरगुती चोळतात ते त्यांच्याकडे आणलं होतं का घरगुती त्या पायामध्ये आणलं इकडं, फरक आहे. तुमच्या गावाच्या इकडं. त्याच्यामध्ये फरक आहे. आईला म्हणजे कसं तुम्हाला दाखवून करावं लागतं सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. आम्ही तर कुठं लक्ष देतोय त्याच्यावर. जे लवकर आणायला पाहिजे ते लवकर नीट झाले असते. आता काय तुम्हाला सांगितलं ना किती पाहिजे ते पाठीमागे एक दिवस आम्हाला असा सुदेश याचा नसतोय, मोकळा नसतोय. आज ही एकादशीमुळे देवाला पांडुरंगाला कोड्यात नाही घालता येत ना, म्हणून मग काय काय असं ना जीवन आहे तर काम आहे हो. असं व्हायचं आज जाईन उद्या जाईन आज जाईन. आता आपल्या किती दिवसापासून चालू होतं. जर आपणच जाग्यावर बसलो करायचं काय? काय नाही. माझे पाच 3 दिवस झाले दुखत राहते जागेवर. राहते. सगळंच जागेवर आहे. स्टॉप झाले त्यानंतर करणार काय हो? पोटाच्या विकारामुळे होतं तब्येत नाही पोट कमी होईल तुमचं 5 मिनिटामध्ये लगेच कमी होईल ते. खतरनाक त्रास पित्ताचा तर लयच त्रास झाला. पण आज 5 मिनिटात लगेच चेक केलं की लगेच गाठ सारखी सरकते. पोटाचं. हा दाखवतो. ते म्हणले नंबर बिंबर लावायला. नंबर लावा. म्हणलं बरं झालं देवाच्या कृपेने आपल्या लवकरच. आदल्या दिवशी बुक असतं सगळं. आता
त्यांना लवकर आणायला पाहिजे होते. कधीच नीट होऊन गेले असते ना. इतके दिवस त्रास बाबा नसतो लागला. ते एक योगच लागतोय. योग कोणत्या गोष्टीचे योग असतो? हा महिना गेला जाऊ जाऊ म्हणणे. आता 5 मिनिटामध्ये लगेच त्यांना फरक जाऊन फरक म्हणजे एकदम परफेक्ट, एकदम पद्धतीने आता. परवाच्या दिवशी अजून एक जण आला तर असंच म्हणलं कोल्हापूरच्या तिकडे घेऊन जा. म्हणलं बाबा इकडे नंबर लावलाय आता काय म्हटलं मी कुठंच नाही घेऊन जाणार. 5-7 एवढी एकदा जाऊन येणार. कारण काय असतं, दुखणी असतात दाणूस. आता भूक जास्त लागेल बरं त्यांना. भूक लागेल भूक पण लागलीच बरी. खात नाही आणि जेवण जास्त जात नाही त्यांना. नाही जात. येईल काय फरक पडतो 5 मिनिटात लगेच कळत. मी काय असं नाही, मी सांगतो म्हणून नाही. नाही चालतंय काय नाही. नाही पडलं मला फरकच पाहिजे नाही. तुमचे पाहुणे आहेत ना, परत देवाला गेलते ते तुळजापूर साईडला त्यांचं गाव आहे ना. हा तुळजापूर साईडला. तर त्यांच्या बायकोचेच गुरु झालेत ना माझे गुरु. असं का? हा कारण त्यांना त्या वाऱ्यांनी जरा लेस त्रास होतोय मानकेला. महाराजांना त्यांना पण एकदा घेऊन यायचं. वारीला येतात त्यांना ना 11 वार. तिला ते वाऱ्यातच झालं पण समजून नाही आलं जास्त. आमच्या पोराला पोरगी बघा इकडे सांगा. पोरींचं तर लेस झाले. पोरींचं लय अवघड झाले आता. पोरीच भेटणं अशक्य झाले. म्हणजे काय नाही बेटा. डायरेक्टच विचारतात घर आहे का. हा, ज्याला घर आहे त्याला विचारतात शेती आहे का. ज्याला शेती आहे का त्याला विचारतात कामाला कुठे आहे. लय अवघड काम आहे. कंपनीत काम करून भेटत नाही. एवढी इकडे भेटत तरी पण नको म्हणतात ते. सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा सोडा एकदम फ्रीमध्ये. आला का? झालं सरळ मान करा फक्त. मान सरळ करा. सरळ करा. आलं की व्यवस्थित. सोडा एकदम फ्रीमध्ये. पोटावर आता चालू ही करून वाटतंय का बरं? कुठं दुखतंय अजून सांग. इकडं मानाला बिनाला कुठं काय वाटतंय का काय? आता कसं वाटायला लागलं?
एकदम फ्रेश वाटायला लागलं ना? भूक लागली का? भूक लागली आता. या आता. पूर्ण पूर्ण मांडी घाल. पसरून हा तशी पसरून राहा. हे इथं हाड वाढलेलं आहे ना. हाड वाढलं ना 5 मिनिटात होईल ती. कमी होईल. होईल नीट आता परत ते करते ते नीट वाढणार आता. जुळणार. जुळणार का? आता ऐकायला पण हात दुखतो ना? हात दुखतो हा? हा थोडा थोडा दुखतो? द्या तुला मग. हे कशामुळे घातलं हातामध्ये? ते गुरुची निशाणी ठेवावं लागते. गुरुची निशाणी आहे का? हा. पण नेमकं दंडात घातलं तर जमतं का हिथं असं दंडात. जमतं? दंडात. कारण काय होतं शिराच्या ते खसते. हा. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एक आहे हातामध्ये तिथं पण बांगडी टाईप घालू शकता, म्हणजे बांगडी टाईप घालू शकता, कारण हिथं दंडात घालण्यापेक्षा मग बांगडी टाईप हिथं घालू शकता अशा क्वालिटीत. पण हिथंच घालावं म्हणून दंड असतात. दंड असतात नाही तर असं का? काय होतं की ह्यानी शिरा जाम होतात, बाकी काय नाही. नुसते 50,000 दंड द्यायला लागतात. त्याच्यात पण चेंज असतं. हा. खाच पडते एकदम असा ढिल्ला. आमचा असा ढिल्लाच आहे का? या माझं एकदम ढिल्ला. हा एकदम फ्री मध्ये ठेवा, नाही तर काय होतं, नाही तर आला अशा उशिरा पद्धतीत संध्याकाळी ठेवा. द्या का? असा कासू हे अशा पद्धतीत ठेवलं नाही, इथं ठेवा, नाही तर वाटलंच तर असे फ्री मध्ये ठेवायचं फक्त, असं एकदम टाईट नाही ठेवायचं. याला लाखाच्या वर दंड आहे आणि याला 1,050. खाचं पाणी म्हणजे याच्यात शिर जाम होती, बाकी काय नाही. नाही राहू द्या, तिथेच ठेवला खाली गेट म्हटलंच तेवढं काय त्याच्यात. बरोबर आहे. लगेच आडवी लावणार, लगेच आडवी लावतात. आडवे लावते बरोबर दंड द्या, असं द्या, तसं द्या. असं ना. हा, पुण्यातलं सिस्टीम. देव आला तर तो काय कसा आला, कुठून आला. पण त्रास काही गोष्टींचा होतो नाही शरीराला. मग आता बघा ही खाच्या पडत गेले, खाच्या पडत गेलं म्हणजे शिर जाम होती त्या हिशोबाने सांगे ना. हो आदल्या दिवशी फोन करावं सर, एकदम ते
एकदम त्यामध्ये कारण काय नाही नाही बुकिंग असते सगळं. मी बाहेर नाही जात, बाहेर कुठंच जात नाही. बहिणीचं कारण तुम्हाला सांगतो ऑपरेशन झालं तरी सक्सेस झालं तरी सरासरी 2 वर्ष काय नाही. 2 वर्ष 2-3 दिवसांनीच गेला. ऑपरेशन केलं 2-3 दिवसात ते गेला. सगळे सांगत होते नका वर तरुण ताठा पाहुणा. सगळेच मनक्यातच सगळ्या गोष्टी येतात. सगळे सांधे सगळे तुम्हाला सर्दी खोकला सुद्धा याच्यावर, अख्ख्या बॉडीचं आजार आहे याच्यावर. हे सांधेवात म्हणतो ना आपण, सांधेवात याच्यामध्ये 18 प्रकारचे आजार आहेत. आणि हा सांधेवातात भावजायचा असा हात असं झालाय तो होईल का सरळ? हो नीट होईल. सगळं नीट. हा तुम्ही येताना आणलं असतं तरी जमलं असतं. अरे देवा. आता येताना आणलं असतं तरी जमलं असतं. असाच झालाय तिचा हातात. डिलिव्हरी 6 महिन्याचं बाळ असताना झाला. म्हणजे वात म्हणजे हे काय होतं तुम्हाला सांगू का, डिलिव्हरीमध्ये त्यावेळेस डॉक्टर काय करते, ज्यावेळेस इंजेक्शन द्यायचं त्यावेळेस बुक्का मारा. चालायला लोंबकळायला नाही लोंबकळायचं नाही. कारण काय करायचं, फिरव हात हलवायचा बरोबर. फिरव करा माग गेला पाहिजे ना असं एकदम. त्या आर्यनवाल्याच्या बायकोच्या बॉलचंच ऑपरेशन झालं. नव्हतं करायचं ना. गावाली आहे ना, हं? गावाली येते तिथं. नव्हतं करायला पाहिजे ना. आता काहीच नाही करता येणार. काहीच नाही, आजच आहे. आज म्हणजे टाच्यावर चालायचं, 5 मिनिटं पंजावर चालायचं. असं हा आता त्रास कमी झाला ना. पहिलं वाचता येत होतं का असं? कुठे रे? नव्हतं ना. किती दिवसापासून त्रास होता? कर्जतला रे. तर 2 महिने झाला. 2 महिने. पहिल्यांदा एक त्रास होतो ते गोळ्या खात होते. हो. पहिल्या किती वर्ष गोळ्या खाल्ल्या बरं? नाही गोळ्या 1 महिना कर्जतला आले. 1 महिना खाल्ल्या का? त्याच्यानंतर ही लॉक करायला लागलं, चालायचं मुश्किल व्हायला लागलं तुम्हाला. आता कसं 2 पाय बसले त्रास होतो का? पहिल्या वाजता येत होतं? नव्हतं येत ना. तुमचं आडनाव काय आहे? कबाडे. कबाडे का? पूर्ण रोहिणी प्रकाश कबाडे. गाव कोणतं? बल्लारवाडी. बल्लारवाडी. कुठे आली ती? जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. नंबर काय तुमचा? नंबर मोबाईल नंबर हा. नाही सांगा. नाही सांगते. बरं ठीक आहे. ओके झालं, उठा आता.